महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बंधूंना व इतर क्षेत्रातील सर्व मान्यवर बंधू भगिनींना माझा नमस्कार। आज बुधवार दिनांक 5 फेब्रुवारी डॉक्टर रामचंद्र साबळे ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो। आज बुधवार दिनांक 5 फेब्रुवारी ते शनिवार दिनांक 8 फेब्रुवारी या 4 दिवसाच्या कालावधीसाठी मी आपणास हवामान अंदाज, शेतकरी प्रश्नांना उत्तरं आणि कृषी सल्ला व शेतकऱ्यांचे अभिप्राय याबाबत माहिती देत आहे। आता हवामान स्थिती व हवामान अंदाजाबद्दल आपण बोलू। आज बुधवार दिनांक 5 फेब्रुवारी ते शनिवार दिनांक 8 फेब्रुवारी या 4 दिवसात महाराष्ट्रावर 1010 हेक्टोपास्कल इतका हवेचा दाब राहील। याचाच अर्थ असा की कमाल व किमान तापमानात वाढ होईल आणि थंडीचं प्रमाण कमी होत जाईल। सूर्यप्रकाशाचा कालावधी वाढत जाईल। सकाळी 7 ते सायंकाळी 6:20 ते 30 मिनिटापर्यंत चांगला सूर्यप्रकाश मिळेल। थंडीचे प्रमाण पहाटे मध्यम स्वरूपात राहील व दुपारी प्रखर सूर्यप्रकाशामुळे उष्णता जाणवेल। या आठवड्यापासून कमाल व किमान तापमानात वाढ होईल। हिवाळी हंगामाचा या अखेरचा टप्पा सुरू झाला आहे। दुपारचे सापेक्ष आर्द्रतेत त्यामुळे घट जाणवेल। हवामान कोरडे राहील। ही झाली हवामान स्थिती। आता आपण शेतकरी बांधवांनी काही प्रश्न विचारले, त्यांचे उत्तर आपण देऊ। श्री मारुती लहाने विचारतात की राज्यात किती दिवस थंडी टिकून राहील? फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत पहाटे मध्यम स्वरूपात थंडी टिकून राहील, मात्र सूर्योदयानंतर थंडीचे प्रमाण कमी होईल। दुपारी 12 ते 4 या कालावधीत हवामान उष्ण राहील। श्री विलास भोंडे व तुकाराम झांजरे विचारतात की यापुढं पाऊस आहे का? आता मी मागच्या आठवड्यातही सांगितलं नव्हतं पाऊस आहे आणि आता या आठवड्यातही सांगतो, सध्या तरी पावसाची शक्यता नाही। संपतराय ते सांगतात की थंडी नसल्यास जमा आहे। हिवाळी हंगामाचा हा अखेरचा टप्पा आहे। हळुवारपणे कमाल व किमान तापमानात वाढ होत आहे व थंडीचे प्रमाण कमी होत आहे। हे असेच अखेरच्या टप्प्यात असते। आता आपण कृषी सल्ल्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया। आता रब्बी हंगामात जी पिकं परिपक्वतेच्या दिशेनं असतील त्यांची पाण्याची गरज वाढलेली असेल, लक्षात घेऊन पाणी द्यावं। तसेच उन्हाळी हंगामातील पेरणी केलेल्या लागवड केलेल्या पिकांना देखील गरजेनुसार पाणी देणं गरजेचं राहील। हळद, आलं या पिकांची काढणी करावी, तर सुरू ऊसाची लागवड 15 फेब्रुवारीपर्यंत करावी। आता शेतकऱ्यांचे अभिप्राय या सदरामध्ये आपण थोडक्यात माहिती घेऊया। बाळासाहेब लांडे कळवतात की माझे अंदाज खूप चांगले असतात, त्याचा खूप फायदा होतो। वाल्मिक जगताप कळवतात की माझा अंदाज अचूक असतो। बाबासाहेब थोरे कळवतात की अचूक अंदाज असतो, त्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होतो। तर तसंच त्यांनी पुढं मला म्हटलं की तब्येतीची काळजी घ्या। नारायण पाटलांनी तेच मला कळवलं की मी तब्येतीची काळजी घ्या। श्री मंगेश निकम, अशोक जयवाल, मधुकर काळे, उद्धवराव मगर, सुदाम शिंदे यांनी धन्यवाद दिलेत। आणि सुदाम शिंदे यांनी हवामानाबद्दलही माहिती विचारली, मी ती आपल्याला दिलेली आहे। त्यांच्या भागात साधारणपणे हवामान कसं राहील याची माहिती आता मी दिलेली आहे। लक्ष्मण घालके, नारायण पाटील, दगडू पाटील, राजेंद्र देशमुख, नारायण पगार, संदीप देशमुख या सर्वांनी मला धन्यवाद दिलेत। मंगेश निकम यांनी दिलेत, अशोक जयस्वाल यांनी दिलेत, मधुकर काळेंनी देखील दिलेत आणि उद्धवराव मगर हे सगळ्यांनी दिलेत। धन्यवाद, त्यांचा मी खरोखर आभारी आहे। आणि आपण हा हंगाम खूप चांगला आहे। मोठे हवामान बदल कोणतेही नाही आहेत। त्याचा फायदा घेऊन शेतीतली कामं वेळच्या वेळेला करून जितकं चांगलं पिकांचं उत्पादन काढता येईल तो आपला प्रयत्न असावा। आणि त्यासाठीच केवळ मी ही आपल्याला माहिती घेऊन तुमच्या मनात जागृती निर्माण करणं, तुमच्या मनात माहिती मिळाल्यानंतर त्याचा उपयोग करणं, ह्या दिशेनं ही सगळी माहिती आपल्याला दिली जात आहे। त्याचा आपण जरूर उपयोग करावा। आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, आपल्या शेतीतल्या पिकांची काळजी घ्या, जनावरांची काळजी घ्या। धन्यवाद।
जय हिंद, जय महाराष्ट्र.